हॅलो माईक चेक. नमस्कार. हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा विषय आहे 11वी रूढी, अल्कोहोलिक्स अनॉनिमसची 11वी रूढी. आजची तारीख आहे 19 ऑक्टोबर 2024. सकाळचे 11 वाजलेले आहेत माझ्या घरी. मी आता हे रेकॉर्डिंग करतो आहे. 11वी रूढी म्हणते की सार्वजनिक संबंधांविषयी आमचे धोरण हे जाहिरातबाजीवर नव्हे तर आकर्षित करून घेण्यावर आहे. पूर्णविराम. वृत्तपत्रे, रेडिओ, चित्रपट, टी व्हीच्या पातळीवर आम्ही व्यक्तिगत निनावीपणा राखण्याची आवश्यकता आहे. आता ह्या पायरीमध्ये ह्या रूढीमध्ये 2 भाग आहेत. पहिला भाग आहे सार्वजनिक संबंध आणि दुसरा भाग आहे व्यक्तिगत निनावीपणा. आपण दोन्ही बाबतीमध्ये जरा डिटेलमध्ये बोलूया. आता पहिले आपण बोलूया सार्वजनिक संबंधांविषयी. BW ह्या रूढीचं दीर्घ स्वरूप जे आहे त्याच्या पहिल्या भागामध्ये म्हणतो, आमची जनतेशी संबंध ठेवण्याच्या पद्धतीचे लक्षण आहे. व्यक्तिगतपणा आम्हाला असे वाटते की हे आपण नंतर पाहूया, दीर्घ स्वरूप नंतर. मी पहिल्यांदा हे करायचा प्रयत्न करतो आहे की सार्वजनिक संबंध कसे असावेत या संदर्भामध्ये एक पॅम्पलेटमध्ये, एक मिनिट थांबा जरा शोधतो आहे. 1946ला बरोबर आहे, एक पॅम्पलेट आहे, ए ट्रॅडिशन्स हाऊ इट डेव्हलप्ड, बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये ॲनॉनिमिटी नावाचं आर्टिकल आहे 1946चं, BWचं. सिरियल नंबर 9चं एक आर्टिकल आहे, पान नंबर 35 ते 40. त्याच्यामध्ये ट्रॅडिशनबद्दल लिहिलेलं आहे. आणि शिवाय आणखी एक पॅम्पलेट आहे की त्याच्यामध्ये, एक सेकंद अट्रॅक्शन रादर दॅन प्रमोशन, बरोबर आहे. चला, पहिला भाग जो आहे तो सार्वजनिक संबंध. आता आपण जरा इतिहासामध्ये डोकावून बघूया. 1935च्या 10 जूनला BW डॉक्टर बॉब एकत्र भेटले दारू न पिता. 10 जून डॉक्टर बॉब यांचा शेवटचा दारू पिण्याचा दिवस. आणि 1939 साली पुस्तक बाजारामध्ये आलेलं आहे, त्याचं नाव अल्कोहोलिक्स अनॉनिमस बिग बुक. आणि 1946 साली म्हणजे संस्था सुरू झाल्यापासून बरोबर 11 वर्षानंतर BWनी 12 पॉईंट्स फॉर एज फ्युचर म्हणून आपल्यासाठी रूढी लिहिलेल्या आहेत. आता ह्या रूढी लिहिताना त्याने ही जी 11वी रूढी लिहिलेली आहे त्याच्यामध्ये तो सार्वजनिक संबंध, आता ह्या 11 वर्षात BWनी आजूबाजूला जगामध्ये जे काही चाललेलं आहे ते पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ ऑक्सफर्ड ग्रुप नावाचा एक ग्रुप होता. त्या ऑक्सफर्ड ग्रुपचा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी काही संबंध नाही, बरं का. आपल्याला उगाच वाटतं ऑक्सफर्ड म्हणजे ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इंग्लंडमध्ये आहे आणि हे जे चाललेलं आहे ते सगळं अमेरिकेमध्ये चाललेलं आहे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ही आध्यात्मिक संस्था आहे, एव्हँजेलिकल म्हटलं आहे त्याने. म्हणजे पहिल्या शतकामध्ये जी ख्रिश्चॅनिटी होती, येशू ख्रिस्ताने सांगितलेली, ती जशी आचरणात आणली जात होती तशा पद्धतीने वागायचं म्हणून ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी नावाची संस्था होती. आता या संस्थेने काय केलं होतं, त्या संस्थेचे जे सभासद आहेत त्याच्यामध्ये मोठी लोकं होती, कीर्तिवंत लोकं होती, ज्यांचं नाव आहे समाजामध्ये, अशी मंडळी नाव होती. आणि त्यांनी नावं एकत्र करून ती इतरांना सांगायला सुरुवात केलेली होती. ह्याचा हेतू असा होता की संस्थेची पब्लिसिटी झाली पाहिजे. आता BW म्हणतो त्या आर्टिकलमध्ये की जर का दारुड्यापर्यंत आपल्याला पोचायचं असेल, अल्कोहोलिक्स अनॉनिमस संस्थेचा उद्देश काय आहे की जो दारू पितो आणि त्याला दारू थांबवायची इच्छा आहे त्याला मदत करणे आणि दारू बंद करणे. BW म्हणतो की दारुड्याला जर का हे अशा पद्धतीने पब्लिसिटी करून जर का सांगितलं तर दारुड्या ऐकेल का? त्याचं उत्तर BW म्हणतो अजिबात ऐकणार नाही. कारण
कुठली तरी गोष्ट प्रमोशन केलेली असेल तर दारुड्याला लगेच लक्षात येतं की ये साला कुछ तो कंपनी का नाटक चल रहेला है, ये अपने को एडा बनाने का धंदा चल रहा है. त्याच्यामुळे दारुड्यापर्यंत हा संदेश द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये खोली असायला पाहिजे असं BLW म्हणतो. ते उथळ असता कामा नये, चवचाल असता कामा नये. त्याच्यामुळे पब्लिसिटी स्टंट वगैरे असले जे प्रकार इतर लोक करतात ते आम्हाला करून चालणार नाही. कारण त्याचं हा संदेश दारुड्यांपर्यंत पोचवायचा आहे. त्याच्यामुळे आणि दारुडे हे स्ट्रॉंगली डिफाईंड असल्यामुळे आणि हुशार असल्यामुळे त्याला जरी नुसता वास आला की ह्याचं काहीतरी झंगाटवालं काम आहे, हे काहीतरी पैसे कमवायची लाईन आहे, एक प्रतिष्ठा कमवायची लाईन आहे, तर तो जो निरोप आहे तो धडकावून लावणार. म्हणून 1946 साली BLWने जेव्हा हे सुरुवात केली तेव्हा तो म्हणतो की मी आजूबाजूला बघितलं की हे अट्रॅक्शन रादर दॅन प्रमोशन का करतात बुवा, त्याच्याऐवजी प्रमोशन का नाही करत. कारण दारुड्यात संशयकांनी बघणार त्याच्याकडे, म्हणून ते प्रमोशन केलं जात नाही. त्याच्याऐवजी अट्रॅक्शन पाहिजे. मग अट्रॅक्शन म्हणजे काय, तर अल्कोहोलिक सनासमध्ये जे सभासद येतो तो अनेक मार्गाने येतो. आज म्हणजे 90 वर्षानंतर 1935 ते 2024-25 आता आलेलं आहे. त्याच्यामुळे 90 वर्षानंतर आजूबाजूला जर आपण पाहिलं तर अल्कोहोलिक सनासच्या मीटिंगमध्ये येणारा सभासद काय सांगत असतो, मला वर्तमानपत्रातून निरोप मिळाला, मला पेपरामध्ये जाहिरात बघायला मिळाली, मी एक आर्टिकल वाचलं, मी बसमध्ये स्टिकर चिकटवलं होतं ते वाचलं, मला डॉक्टरांनी सांगितलं, मला पोलिसांनी पकडलं तर पोलिसांनी सांगितलं, मला समाजसेवी संस्थेने सांगितलं, आणि मला एका सभासदाकडे मी बघितलं की मी अमक्याला बघितलं आणि तो पहिले जाम प्यायचा आणि आता पित नाही, म्हणून मग मी शोध लावला आणि मग मला लक्षात आलं की तो कुठेतरी संस्थेत जातो. त्याच्यामुळे मला त्या सभासदाचं आकर्षण वाटलं. काय आकर्षण वाटलं की हा पूर्वी खूप पित होता आणि आता पित नाही, हे काय झंगाट आहे, त्यांनी काय केलेलं आहे त्याचं मला आकर्षण वाटलं, म्हणून मी अल्कोहोलिक सनासच्या मीटिंगला आलो, असं सांगणारे असंख्य सभासद तुम्हाला एच्या मीटिंगमध्ये मिळतील. ह्याचाच अर्थ असा आहे की BLWने जे तत्त्व घेतलं, प्रमोशन नको, त्याच्याऐवजी अट्रॅक्शन पाहिजे, ह्याचं जे काय कारण आहे ते आपल्यापुरतं बरोबर चपखल बसलेलं आहे. कारण जगामध्ये अनेक संस्था आहेत की ज्या संस्थेची वाढ होण्यासाठी काय करतात, वर्तमानपत्र, रेडिओ, चित्रपट, दूरदर्शन या सगळ्या माध्यमांचा उपयोग करून इतर लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतात की बघा आमची ही अमुक संस्था आहे आणि त्याचं हे असं आहे. मग ते रोटरी क्लब असो, लायन्स क्लब असो, आणखी कुठलं धार्मिक संस्था असो, हे सगळेजणं आमच्या संस्थेमध्ये काय चालतं ह्याची हे करण्यासाठी, प्रसिद्धी करण्यासाठी काय वेगवेगळे हातखंडे वापरले जातात. राजकारणी लोक आहेत ना आपल्याकडे. आता आपल्याकडे इलेक्शन आलेले आहेत महाराष्ट्र विधानसभेची, त्याच्यामुळे आपण आजूबाजूला बघतो आहे की 20 नोव्हेंबर 2024ला इलेक्शन आहे आणि त्यामुळे टी व्ही तुम्ही लावलात की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या वेगवेगळ्या ऐकायला मिळतात. मग त्या पेरलेल्या बातम्या आहेत, काय आणखी पेड न्यूज आहेत वगैरे वगैरे अनेक प्रकार. पण 1946 साली BLWने पहिल्यांदा 12 पॉईंट्स फॉर द एज फ्युचर लिहिलं. त्याच्यामध्ये ही जी 11वी रूढी लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी शांतपणे स्पष्टपणे लिहिलं की पब्लिक रिलेशन्स आमच्यासाठी महत्त्वाचं आहेच, प्रश्नच नाही. आणि जर का चांगली पब्लिक रिलेशन ठेवली, इतरांशी समाजाशी संबंध चांगले ठेवले तर अनेकांचे जीव वाचणार आहेत. आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आम्ही प्रमोशन करण्याच्याऐवजी अट्रॅक्शन ही आमची मूलभूत पॉलिसी ठेवलेली आहे. हे झालं पहिल्या भागाबद्दल की अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या संस्थेची गुप्त ठेवायचं नाही. पण गुप्त ठेवायचं नाही म्हणजे ढँटडॅन टी व्हीवरती जाहिरात, ह्याच्यावरती जाहिरात असं करायचं नाही आहे. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसची 11वी रूढी सांगते
जाहिरातबाजी करायची काय आवश्यकता नाही. संस्था वाढण्यासाठी संस्थेतल्या लोकांच्या नावाची गजर करायची काय आवश्यकता नाही आहे. आणि आम्हाला पोचायचं कोणापर्यंत आहे? नुसतं दारुड्यांपर्यंत पोचायचं नाही आहे. आम्हाला डॉक्टरांपर्यंत पोचायचं आहे, आम्हाला दारुड्याच्या घरच्या लोकांपर्यंत पोचायचं आहे, मालकापर्यंत पोचायचं आहे, समाजामधले पोलीस खात्यातले लोक आहेत, सामाजिक संस्थांमधले लोक आहेत, त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे. त्यामुळे संस्था अनामिक ठेवायची नाही. पण हे सगळं करत असताना जर का मी अट्रॅक्शन केलं तर आम्ही काय करणार? आम्ही स्वतःचं नाव सांगणार. मग आमच्याकडे टाटा, बिर्ला, याव त्याव ट्याव ढ्याव ढ्याव हे भारी भारी लोक जे आहेत ते आमच्या संस्थेचे मेंबर आहेत असं आम्ही सांगायचा प्रयत्न करू. आणि प्रत्येक दारुड्याला वाटत असतं आपण जाम भारी आहोत, टाटा बिर्लाच्या आधी आपला नंबर आहे, त्याच्यामुळे तो स्वतःची पब्लिसिटी करायला सुरुवात करणार. पब्लिसिटी करणार म्हणजे काय करणार तो? मग तो वर्तमानपत्रामध्ये त्याचं नाव, फोटो बिटो पाठवणार. आपण जे वाढदिवसाला बघतो ना हल्ली व्हॉट्सअपवरती, अमक्याचा पहिला वाढदिवस, मग त्याचा फोटो बिटो असतो. नंतर तो वाढदिवस झाल्यानंतर तो टोकन घेताना त्याच्या आईचा किंवा मेंबरचा फोटो आणि मागच्या बाजूला अल्कोहोलिक असतं बॅनर वगैरे. त्याच्यामुळे ते म्हणाले की जर का तुम्ही अट्रॅक्शन जर ठेवलंत, अट्रॅक्शनच्या ऐवजी प्रमोशन ठेवलं तर आम्ही दारुडे काय करणार आहोत? आम्ही स्वतःबद्दल आम्हाला हवा त्या पद्धतीने प्रमोशन करणार आहोत. आणि हे डेंजरस आहे. कारण ह्यापूर्वी वॉशिंग्टोनियन सोसायटी नावाची संस्था एक्झॅक्टली अल्कोहोलिक्स करते तेच थोड्याफार फरकाने करत होती. परंतु ती संस्था काही वर्षानंतर लयाला गेली. ह्याचं कारण मुख्यतः असं होतं की अनेक कारणं होती. त्याच्यातलं एक कारण असं होतं की त्यांनी आपल्या संस्थेच्या सभासदांची ॲनॉनिमिटी जाहीर करायला ब्रेक करून तोडून त्यांची कोण कोण आहेत आमच्याकडे अमुक अमुक लोक येतात हो हे असं सांगायला सुरुवात केली. म्हणून बिल डब्ल्यूने दुसऱ्या भागामध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला हे जे करायचं आहे की बिल डब्ल्यू दीर्घ स्वरूपामध्ये म्हणतो आम्हाला असे वाटते की एने सनसनाटी जाहिरातबाजी टाळली पाहिजे. सभासद म्हणून आमची नावे किंवा छायाचित्रे ध्वनिक्षेपित केली जाऊ नयेत. आता हे आपले व्हॉट्सअपवरती टाकणारे जे शूरवीर लोक आहेत ते हे दीर्घ स्वरूप बिग बुकमध्ये 12x12 मागे दिलेलं आहे. त्याच्यात बिल डब्ल्यूने स्पष्टपणे लिहिलेलं आहे सभासद म्हणून आमची नावे किंवा छायाचित्रे ध्वनिक्षेपित केली जाऊ नयेत, चित्रपटात दाखवली जाऊ नयेत किंवा सार्वजनिकरित्या छापली जाऊ नयेत. आता आपण काय म्हणतो, अरे व्हॉट्सअपवरती आमचेच लोक मेंबर आहेत, आम्ही काय सार्वजनिक ठिकाणी टाकत नाही का? मी माझा एक अनुभव सांगतो तुम्हाला. मी अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये शेअर करत असताना मी सांगितलं मी अमुक ठिकाणी काम करतो आणि त्याच्या पुढे जाऊन मी गाढवपणा केला तो असा. स्वतःची ॲनॉनिमिटी ब्रेक तर केलीच, पण ती कॉन्फिडेन्शियलिटी पण कशी ब्रेक केली मी ते सांगतो तुम्हाला. आणि माझी बायको पण अमुक कॉलेजमध्ये कामाला आहे असं मी मीटिंगमध्ये शेअरिंगमध्ये सांगितलं. मला काय त्याचं काय वाईट वाटलं नाही किंवा चुकीचं करतो आहे असंही वाटलं नाही. 4 दिवसानंतर माझी बायको तणतणत घरी आली. मला म्हणाली की आमच्या कॉलेजमधला शिपाई मला विचारत होता की मॅडम तुमचा नवरा दारू पितो का? तर ती म्हणाली की आय वॉज टेकन अ बॅक. मला एकदम आश्चर्य वाटलं की हा अचानक कुठं, आता तो 20-25 वर्ष सोबर आहे आणि अचानक कुठे हा विचारायला लागला. ते म्हणाले हो पूर्वी प्यायचा माझा नवरा दारू प्या. हां तेच, दारू पिणारे लोक फार वाईट असतात ना मॅडम, सांभाळून राहा तुम्ही. मला माहिती आहे तुमचा नवरा त्या कुठल्या संस्थेमध्ये जातो ना ते त्याच्यामुळे. मग ते बायको हैराण झाली. बायकोनी घरी येऊन मला विचारलं का रे ते आमच्या कॉलेजच्या त्या शिपाईला तुला भेटला होता का, काय सांगितलं का कधी? पण नाही ते काय मी त्याला काळागोरा ओळखत पण नाही. मग तिने दुसऱ्या दिवशी जाऊन त्या शिपायाला परत विचारलं की का तुम्ही काल मला सांगितलं ना नवरा माझा ते दारू पितो वगैरे, ते तुम्हाला कोणी सांगितलं? तर म्हणे कल्याणला राहणारा आणि त्या संस्थेचा सभासद असलेला अमुक एक सभासद आहे, त्याचं नाव गाव त्याने आडनाव बिडनाव सगळं सांगितलं कारण तो नॉन अल्कोहोलिक होता. मग मला सांगितलं बघ ह्या माणसाने त्याला सांगितलं. त्याला मी फोन करून विचारलं, म्हटलं काय रे बाबा तू त्याला कसं काय सांगितलंस? तो म्हणाला तूच शेअरिंगमध्ये ओपन मीटिंगमध्ये सांगितलंस ना माझी बायको अमुक ठिकाणी काम करते. अरे म्हटलं मी जरी सांगितलेलं असतं, माझा गाढवपणा होताच यात काही शंका नाही, पण तो गाढवपणा तू पुढे चालू ठेवला आणि तू तुझ्या मित्राला सांगितलं की अरे तुमचं अमुक कॉलेज आहे ना त्याच्यामध्ये आमची अमुक नावाचं एक मेंबर आहे, त्याची बायको आहे तिथे, तिचं नाव अमुक तमुक. आणि मग ते त्यांनी लक्षात ठेवून हे सगळं उलगडा झाला. याचं कारण काय होतं? याचं कारण होतं बिल डब्ल्यू म्हणतो ते मी केलं नाही.
बिल डब्ल्यू म्हणतो, सभासद म्हणून आमची नावे किंवा छायाचित्रे ध्वनिक्षेपित केली जाऊ नयेत, चित्रपटात दाखवली जाऊ नयेत, सार्वजनिकरित्या छापली जाऊ नयेत. आमचे सार्वजनिक संबंध हे जाहिरातबाजीपेक्षा आकर्षणाच्या तत्त्वाने मार्गदर्शित केले पाहिजेत. ते आमची स्तुती करण्याची कधीही गरज नसते. आमची शिफारस मित्रांना करू देणे अधिक चांगले असते. आणि म्हणून बिल डब्ल्यू पुढे म्हणतो की पर्सनल ॲनॉनिमिटी ॲट द पब्लिक लेवल इज द कॉर्नर स्टोन ऑफ आवर पब्लिक रिलेशन पॉलिसी. आधी आपण पब्लिक रिलेशन, सार्वजनिक हितसंबंध कसे ठेवायचे ते बघितलं. त्याच्यामध्ये आपण ठरवलं की आपल्याला अट्रॅक्शन करायचं नाही, प्रमोशन करायचं आहे. पण मग अट्रॅक्शन करायचं म्हणजे कसं करायचं, तर आमचं नाव गाव सांगायचं, पत्ता सांगायचा, फोन नंबर सांगायचा, त्याच्यानंतर आमचा फोटो छापायचा, आमचं पूर्ण नाव छापायचं आणि आम्ही काय काय अचीव केलेलं आहे. तुम्हाला तो औरंगाबादचं माहिती आहे ना, ही मॅन, त्याचं नाव नाही मी सांगत, ते जाणकार आहेत ते शोधून काढतील. त्यांनी खूप चांगला अचिव्हमेंट केलेलं आहे, यात काही शंकाच नाही, आपल्याला त्याच्याबद्दल अभिमान आहे. पण त्यांनी वर्तमानपत्रामध्ये दोनदा, एकदा नव्हे, पहिल्यांदा लोकांनी सांगितलं, तरी देखील 5-6 वर्षांनी पुन्हा त्याला काहीतरी बक्षिसं मिळाली. आणि त्या सभासदांनी त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की आज मी जो काय आहे तो अल्कोहोलिक्स अनोनिमस नावाच्या संस्थेमुळे आहे. त्याच्यामुळे अनामिकता तोडणे हे खूप सोपं आहे. पण बेस्ट ऑफ ग्रेपवाईनचं जे आर्टिकल एक आहे व्हॉल्यूम 1मध्ये, ते आपलं मॅनहॅटनच्या त्या बाई आहेत, त्यांनी जुलै 1971 साली हे आर्टिकल लिहिलेलं आहे. आणि त्यांनी छान त्याच्यात सांगितले. ते म्हणाले की सुरुवातीला हे आमच्या मित्रांनाच पटत नव्हतं की अरे बातमी लिहायची तर त्या माणसाचं नाव नाही, फोटो नाही, हे कशी काय बातमी लिहायची आम्ही. पण हळूहळू त्या लोकांना लक्षात यायला लागलं आणि त्यांनी हे तत्त्व स्वीकारलं. शिवाय अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या जगभरच्या संस्था ज्या आहेत, GSO, इंटरग्रुप, ह्या पब्लिसिटी करण्यापूर्वी दरवर्षी एकदा मीडियापर्यंत पोचते आणि मीडियानं हे आमच्या व्यक्तिगत पातळीवरती आम्ही अनामिकता का पाळतो आणि त्याची गरज काय आहे हे समजावून सांगतो. तरी पण ती लेखिका आर्टिकलमध्ये म्हणते की चुकून किंवा जाणीवपूर्वक किंवा काहीतरी स्वार्थी हेतूने अनेक सभासद अल्कोहोलिक्स अनोनिमसची स्वतःची ॲनॉनिमिटी तोडतात. ती म्हणाली, समजा आपण एखाद्या गावामध्ये 100 लोकांनी ॲनॉनिमिटी तोडली, एका देशामध्ये, राज्यामध्ये, शहरामध्ये वगैरे वगैरे. पण एकंदरीत लोकसंख्येच्या जर का हे प्रमाण आपण शोधून काढलं, 0.0015 अशी तिने सरासरी दिलेली आहे. म्हणून ग्रेपवाईनमध्ये एक प्रश्नावली आहे, प्रत्येक रूढीवरचे प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक रूढीमध्ये मी ते बोलायचा प्रयत्न करतो, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. त्यातला 6 प्रश्न आहेत. त्याच्यातला एक दुसरा प्रश्न आहे की सभासद म्हणून माझ्यावर संस्थेने ठेवलेला विश्वास, कशाचा विश्वास, अनामिकता पाळण्याचा, मी जपतो का. आणि त्यांनी हा प्रश्न विचारायला सांगितलेला प्रत्येकाला की संस्थेने काय बंधन घातलेलं आहे, पण ते तू पाळतो की नाही हे तुझं तू बघायचं आहे ना. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्येच ॲनॉनिमिटी तोडली म्हणून शिक्षा नाही आहे. आणि आता 90 वर्षानंतर, पूर्वी जेव्हा आम्ही अनामिकताची सुरुवात कशी झाली, बिल डब्ल्यूने त्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, कुठे एका आर्टिकलमध्ये, मी मगाशी जे सांगत होतो ना, 1946 सालचं जे आर्टिकल आहे त्याचं नावच ॲनॉनिमिटी आहे. ओके. आणि पान नंबर 35 ते 40मध्ये त्या पॅम्पलेटमध्ये आहे, 8 एडिशन हाऊ इट डेव्हलपमध्ये बिल डब्ल्यू लिहितात, आमच्यासाठी अनामिकता शब्द हा आध्यात्मिक महत्त्वाचा आहे. आणि अनामिकता म्हणजे ह्युमिलिटी, नम्रता. आणि अनामिकतेची सुरुवात कशी झाली तर बिल डब्ल्यू त्याचं वर्णन तिथे करतो आहे की 1939 साली जेव्हा आम्ही हे पुस्तक छापून तयार झालं तेव्हा त्याचं नाव काय ठेवायचं याच्यावरनं चर्चा झाली. आणि जवळजवळ सर्वानुमते ए वे आऊट, आधी बिल डब्ल्यूज वे आऊट म्हणून पण नाव ठरवलेलं होतं, बिल डब्ल्यू मनातल्या मनात. आणि त्यांनी लिहिलेलं आहे पासिटॉनमध्ये, याच्या 2-3 ठिकाणी त्याच्या आर्टिकलमध्ये पण लिहिलेलं आहे की मला जाम गुदगुल्या झाला, आता मी अमर झालो, आता मी पण नंतर म्हणतो की लोकांनी मला भानावर आणून ठेवलं. आणि द वे आऊट नावाचं पुस्तकाचं नाव ठरवून झालं. तेवढ्यात कोणीतरी एका शहाण्या माणसाने सांगितले, अरे तो आपला फिट्झ आहे ना, त्या फिट्झला विचारा. फिट्झ हा नावाचा सभासद वॉशिंग्टनमध्ये राहत होता. त्याला मग त्यांनी लायब्ररी ऑफ काँग्रेस नावाची जी संस्था आहे की जिथे सगळ्या पुस्तकांची सगळे डिटेल लिहिलेले असतात त्याच्याकडे गेला आणि त्यांनी शोधून काढलं द वे आऊट नावाची 12 पुस्तकं आहेत.
त्याच्यामुळे आमचं 13वं पुस्तक होणार आहे द वे आउट नावाचं. त्याच्यामुळे सर्वानुमते तिथे असं ठरलं की आपण अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावं घेऊया या पुस्तकाला. आणि 1939 साली ते पुस्तक छापलं. आणि बिल डब्ल्यू म्हणतो की त्या पुस्तकामध्ये ॲनॉनिमिटीचा उल्लेख कसा केलेला आहे तर तो प्रस्तावनेमध्ये केलेला आहे. काय म्हटलेलं आहे प्रस्तावनेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सभासदाने स्वतःचे पूर्ण नाव सांगण्याऐवजी मी सभासद आहे एवढेच म्हणावे. आणि बिल डब्ल्यू म्हणतो की तिथे आम्ही हेही लिहिलेलं आहे की वी आज द प्रेस, त्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेलं आहे. प्रस्तावना म्हणजे आपण वाचतो ती प्रस्तावना नव्हे, त्या पुस्तकाची पहिली प्रस्तावना. वी आज द प्रेस ऑल्सो टू ऑब्झर्व धिस रिक्वेस्ट. आम्ही मीडियाला विनंती करतो की आम्ही हे करत. आता काय झालेलं आहे, अनेक वर्ष झाली, पण पूर्वी जेवढा दारुड्याला मद्यपाश नावाच्या आजाराबद्दल कलंक होता दारू पिणाऱ्यांबद्दल, तेवढा आता राहिलेला नाही. तरी देखील असंख्य सभासद स्वतःच्या ॲनॉनिटीबद्दल खूप सेन्सिटिव्ह, हळवे असतात. आणि म्हणून स्वतःची ॲनॉनिमिटी तर तोडायची नाहीच, कारण संस्थेने सांगितलेलं आहे. पण दुसऱ्याची ॲनॉनिमिटी पण तोडायची नाही. हेही मी माझा अनुभव सांगतो. मी त्या ठाण्याला योग शिक्षक आहेत निकम गुरुजी म्हणून, त्यांच्याकडे आता मी झाले 35 वर्षापूर्वीची स्टोरी सांगतो ही. त्याच्यामध्ये एक काय त्या सभासदाचं नाव मला आठवत नाही, नंदू का चंदू काहीतरी नाव होतं बाबा त्या सभासदाचं. तो मला सिनियर होता बरं का. आणि त्या योग शिक्षक शिकायला आम्ही जिथे जात होतो तिथे काहीतरी कामं आम्ही करत होतो. सगळेजण एकत्र बसलेले होतो तिथले सभासद मंडळी, ते योगा शिकायला येणारे लोक. आणि आम्ही दोघंजणं एकमेकांशी बोलत होतो. तेव्हा तिसऱ्या माणसाने विचारलं, काय रे तुम्ही एकमेकांना ओळखता का? तुम्ही एवढ्या सहजासहजी बोलता, एकमेकांची गप्पा मारता, तुम्ही एकाच गावातले आहात का? तर म्हणाल ना, मी एक गावातला नाही, मी भिवंडीचा राहणार आहे श्रीधर, आणि याचं नाव अमुक अमुक, आणि हा ठाण्यात राहणार आहे. मग म्हणाले तुम्ही एकमेकांशी एवढ्या गप्पा मारता, तुम्ही ओळखता का? मग मी तिथे त्याला सांगितलं, अहो मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सभासद आहे, हे ग्रस्त पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे सभासद आहे. आम्ही पूर्वी खूप दारू प्यायचो, आमच्या आयुष्याची वाट लावली, मग आम्ही या संस्थेत जायला लागलो, आणि आम्ही आता दोघंजणही दारूपासून दूर आहोत. आणि एवढं सांगितल्यानंतर तो सभासद जो होता तो चपापला एकदम. आणि आमचं काम बीम संपल्यानंतर खाली आल्यावर त्यांनी मला धुतला, झापला. तो म्हणाला, हे बघ, तू स्वतःची अनामिकता पाळायची की नाही हा निर्णय तू घ्यायचा आहे. संस्थेने आपल्याला सांगितलेलं आहे की अनामिक पातळीवर, सार्वजनिक पातळीवरती स्वतःचं नाव आणि हे सांगत बसायची काही गरज नाही. पण तू माझं पण तिथे ॲनॉनिमिटी ब्रेक करून टाकलीस ना रे बाबा. मी ठाण्यातच राहतो, हे सगळे लोक माझ्या आजूबाजूला राहतात, मी पूर्वी दारू पित होतो, हे कोणालाही यातलं माहीत नाही आहे. आणि त्याला तू अनामिकता म्हण, कॉन्फिडेन्शियलिटी म्हण, आणखी व्यावसायिक काहीतरी म्हण, पण ते माझी तोडलीस. त्याच्यामुळे त्या ग्रेपवाईनमधील प्रश्नामध्ये आणखी एक प्रश्न आहे की जर का 11वी रूढी नसती तर काय झालं असतं. तर आमच्यातल्या प्रत्येकाने आपलं स्वतःचं एक पुस्तक छापलं असतं, नाव बिवसहित पाम्पलेट छापलं असतं, ब्रोशर छापली असती, आणि जाम पब्लिसिटी मिळवली असती. तुम्ही बघा पहिल्या वाढदिवसाला ढँट कोण बुके घेऊन येतात. हल्ली ती पद्धत झालेली, बुके घेऊन येतात समाजातले लोक, अमुक आहे तमुक आहे, समाज मंदिरामध्ये कधी मीटिंग असते. त्यामुळे असंख्य गोष्टी नव्याने व्हायला लागल्यात. पण ह्या सगळ्या होतील याची कल्पना असल्यामुळे बिल डब्ल्यू एकच प्रश्न विचारतो. तो म्हणतो की आम्ही अट्रॅक्शन आणि प्रमोशन यातला फरक समजून घेतलं की नाही, आम्हाला अट्रॅक्शन करायचं आहे ना. मग माझी सोब्रायटी बघून संभाव्य नव्या सभासदाला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येण्यासाठी आकर्षित होईल का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. त्याच्यामुळे 1939 साली ही अनामिकतेची सुरुवात झालेली आहे. तर आता परत एकदा आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे नव्या उत्साहाने, नव्या दृष्टिकोनातनं बघायला लागूया. आता 11वी रूढीमधले पुन्हा एकदा मी सांगतो 2 भाग आहेत. एक आहे सार्वजनिक संबंध आणि दुसरा आहे व्यक्तिगत निनावीपणा. 12व्या रूढीमध्ये सुद्धा अनामिकतेबद्दल बोललेलं आहे, पण तो अनामिकता ॲज अ स्पिरिच्युअल प्रिन्सिपल म्हणतो आहे. इथे जो अनामिकतेबद्दल बोलतो आहे बिल डब्ल्यू ह्या पायरीमध्ये, तो सार्वजनिक संबंधांविषयी बोलतो की संस्था म्हणून आमचे सार्वजनिक संबंध ठेवताना GSO अनेक सभासद आपापल्या परीने अल्कोहोलिक्स अनॉनिमसला हे देण्यासाठी
प्रसिद्धी देण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. आपला औरंगाबादचा सुधीर नावाचा सभासद आहे, तो वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या लोकांच्या स्टोऱ्या छापून आणतो आणि तिथे आत्ता औरंगाबादमध्ये काहीतरी मोठा बॅनर लावलेला आहे, त्यांचं इंटरग्रुपचं ऑफिस आहे. चांगलं, खूप चांगलं. नुसतं औरंगाबाद नव्हे, अनेक ठिकाणी, असंख्य ठिकाणी प्रत्येक हे सभासद संस्थेची माहिती इतरांना व्हावी. आत्ता अकोल्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन पुढे ह्या लोकांनी जाऊन हे केलेलं आहे. की अनेक वर्षापूर्वी भिवंडीला इंडियन मेडिकल असोसिएशनची जी भिवंडी ब्रँच होती त्यांच्यासमोर जाऊन मी, बापू आणि आणखी एक कोणतरी सभासद होता, असे आम्ही तिघंजणं बोललेलो आहोत. आणि तिथे फोटो काय अर्थातच काढलेले नव्हते, त्यांचं काय आमचं. पण हे हल्ली फोटो काढायची फार हौस आहे. आता मी कुठे गेलेलो होतो बरं, हां, त्या आंबेडकर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. रेल्वेचं हॉस्पिटल आहे भायखळ्याचं. तिथे मी शेअर करत असताना मागे बसलेले लोक आपलेच सभासद फोटो काढत होते. त्यांना मी बजावून सांगत होतो, अरे मी एवढा चिकना आहे असं तुम्हाला वाटत असेल आणि माझा फोटो काढायचा असेल तर फोटो तुम्ही जरूर काढा, पण साईडनी काढा ना रे बाबांनो, म्हणजे मागे एचा बॅनर आला नाही पाहिजे. आता मी वर्कशॉप घेतो की नाही गावोगावी, आता 74 वर्कशॉप झाली माझी. गावोगावी आम्ही वर्कशॉप घेतो. पूर्वी आम्ही लोकांना सांगायचं फोटो काढू नको, फोटो काढू. नंतर मला लक्षात आलं आणि एका हुशार माणसानं सांगितलं, अरे असं बोंबलण्यापेक्षा त्याच्याऐवजी सगळ्यांना घे, दुपारच्या वेळेला लंच टाईमच्या आधी पहिले फोटो काढायचा. उन्हामध्ये, दुपारी ऊन असतं छानपैकी, ते कुठले सूर्यप्रकाश बघून तो जाणकार माणसांना, आणि ज्यांना फोटो काढायचा त्यांनी या रे बाबांनो म्हणून आम्ही सगळेजण लाईनीत उभे राहतो आणि एक ग्रुप फोटो काढतो. आता ह्या ग्रुप फोटोमध्ये बॅनर नाही, अल्कोहोलिक सनसचा बॅनर नाही, त्यामुळे माझी ॲनॉनिमिटी ब्रेक व्हायचा प्रश्न येत नाही. ॲनॉनिमिटी कधी ब्रेक होते, जेव्हा मी माझं पूर्ण नाव सांगतो, मी पूर्ण फोटो सांगतो आणि जगाला फोटो पब्लिश करून सांगतो, तेव्हा माझी ॲनॉनिमिटी ब्रेक होते. त्याच्यानंतर हे ॲनॉनिमिटी ब्रेकचे अनेक प्रकार आहेत बरं, पण त्याच्यात अपवाद आहेत. अपवाद म्हणजे कसं, ह्याला ॲनॉनिमिटी ब्रेक नाही म्हणायचं. उदाहरणार्थ, डॉक्टर श्रीकांत जोशी नावाचे मानसोपचार तज्ज्ञ आहेत ठाण्यातले, ज्यांनी मला अल्कोहोलिक सनसचा मेसेज दिला. केस पेपरची तारीख 15 जून 1989. हे मानसोपचार तज्ज्ञ आहेत. त्यांचं एक पुस्तक आहे मनोविकारांचा मागोवा, खूप चांगलं पुस्तक आहे. त्याच्यामधलं एक प्रकरण दारुड्याबद्दल लिहिलेलं आहे त्यांनी. आणि हे जे डॉक्टर श्रीकांत जोशी आहेत ते कैक वर्षापूर्वी, आता त्यांचं 90 वर्ष झाले, वय झालेलं आहे जवळजवळ, टी व्हीवरती हॅलो डॉक्टर नावाचा एक कार्यक्रम असायचा आणि त्याच्यामध्ये ते अल्कोहोलिक सनसबद्दल माहिती सांगायची, पण ती अनामिकता तोडणे नव्हतं. त्याच्यापेक्षा आणखी एक उदाहरण सांगतो मी. आपला सतीश नावाचा ठाण्याचा सभासद होता. तो खूप शिकलेला होता, TISSची डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे, आणि मोठ्या कंपनीमध्ये HR मॅनेजर होता तो. त्यामुळे त्याची टी व्हीवरती मुलाखत घेतली होती त्या बाईंनी, की तुम्ही तुमच्या कारखान्यामध्ये, कंपनीमध्ये दारू पिणाऱ्या लोकांकरता काय करता तुम्ही. तेव्हा त्या सभासदांनी, सतीशनी, मी मेंबर आहे, मी दारू पित होतो, मी आता सोबर आहे, असं काहीही न सांगता आमच्या कंपनीमध्ये हे करण्याकरता आम्ही असं करतो, हे अशा पद्धतीने ते सांगितलं, तर ती ॲनॉनिमिटी ब्रेक नाही. पण याच्या विरुद्ध आत्ता मी त्या औरंगाबादच्या हिमॅनचं उदाहरण सांगितलं. आणखी एक उदाहरण तुम्हाला मी छान देतो. आपल्या आमिर खानचा कार्यक्रम झाला, तो जवळजवळ सगळ्याच लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्या आमिर खानच्या कार्यक्रमामध्ये आपला जो सभासद आहे त्याच्यावरती प्रकाश झोत टाकलेलं आपलं एक पॅम्पलेट आहे. थांबा तो मला सांगतो. त्या पॅम्पलेटचं नाव आहे 12 ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड. बरोबर आहे. आत्ता हे मी शिवडी ग्रुपला गेलो होतो, त्यांच्या ग्रुपचा वाढदिवस होता, तेव्हा त्यांनी ते चकटफूमध्ये सगळ्यांना वाटलं. 10-12 रुपये किंमत आहे 12 ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड. त्या इलस्ट्रेटेड शब्दाचा मराठी अर्थ का, एक मिनिट, माझ्याकडे ते पॅम्पलेट आहे, आत्ताच मला ते परवा दिलेलं असल्यामुळे मिळालं, मी ते वाचायला बाहेर काढ. 12 रूढी स्पष्टीकरणासहित असं त्या पॅम्पलेटचं नाव आहे आणि मूल्य त्याचं 10 रुपये वगैरे असेल, मला माहीत नाही, शोधायला लागेल. तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी चक्क चित्रबित्र काढून टी व्हीवर अनामिक कसे राहावे चित्रासहित स्पष्टीकरण दिलेलं आहे. प्रकाश झोत आणि कॅमेरा चेहरा दिसणार नाही अशा पद्धतीने लावायचा. संस्था अनामिक नाही, व्यक्ती अनामिक ठेवायची आहे. त्याच्यामुळे मी आत्ता जे सांगत होतो की आपला कशाचा त्या ह्याचा आमिर खानचा कार्यक्रम झाला, त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने त्या सभासदाचे, तो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, त्याचा आवाज कोणाचा आहे, तो कसा दिसतो, हे सगळं आपल्याला माहिती आहे कुठल्या समोर, पण सार्वजनिक पातळीवर मात्र त्याचा चेहरा दिसत नाही.
ओके. ह्याच्या विरुद्ध स्वतःची ॲनॉनिमिटी ब्रेक करणारे अनेक लोक अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये झाले, वारंवार होत असतात. अगदी एकेकाळी BW सुरुवातीच्या काळात रॉली एच नावाचा एक फुटबॉल प्लेअर होता, त्यांनी स्वतःची ॲनॉनिमिटी ब्रेक केली. आणखी एक उदाहरण आहे ॲनॉनिमिटी ब्रेकचं, त्या BWनी त्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, ए कम्स ऑफ एजमध्ये पान नंबर 128वर दिलेलं आहे. तो म्हणतो की एक उत्साही सभासद होता, त्यांनी काय केलं, रेडिओवरती 12 लेक्चर्स दिली. बरोबर आहे. तो त्या समूहाचा संस्थापक सभासद होता, पण त्या लेक्चरमध्ये त्यांनी काय गडबड केली, त्यांनी अल्कोहोलिक्स अनोनिमसचं तत्त्वज्ञान आणि त्याच्या स्वतःच्या धर्माच्या आयडिया, त्याचं स्वतःचं पूर्ण नाव आणि ए मेंबर मी आहे असं सांगितलं. आणि त्याला असं वाटलं होतं की आपला हा रेडिओवरचा कार्यक्रमाला जाम रिस्पॉन्स, जगभर मला पब्लिसिटी मिळणार आहे. तसं काय झालं नाही, मॉडरेट पब्लिसिटी मिळाली त्याला. पण काही दिवसानंतर पुन्हा त्याच्या डोक्यामध्ये एक नवीन आयडिया आली. तो म्हणतो की आता माझं जी 12 लेक्चर्स आहेत, त्या 12 लेक्चर्सला मला एक स्पॉन्सर सापडला आहे. एक मोठी नावाजलेली लाईफ इन्शुरन्स कंपनी मला हा कार्यक्रम प्रायोजित करायला मदत करणार आहे. आणि त्याचं म्हणणं होतं की तुम्ही गाढव लोक आहात, तुम्हाला ॲनॉनिमिटी पाळायची तर पाळा, मी काय माझी ॲनॉनिमिटी पाळणार नाही. आणि मी ते लाईफ इन्शुरन्स कंपनीचे स्पॉन्सर करून 12 लेक्चर मी रेडिओवरती टी व्हीवरती आता देणार आहे, तुम्हाला काय उपटायची ते उपटा मला. बरं, त्याला सभासदांनी विचारलं की बाबा रे तू असं का करतो आहेस. तो म्हणाला, हे बघा, मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, मला घटनेने दिलेला अधिकार आहे, मला जे हवं ते मी बोलू शकतो. आता ह्याच्यावरती तो ऐकायला तयार नव्हता. मग लोकांनी आयडिया जी शोधून काढली ती अशी की आम्ही सगळेजणं त्या तुझं एक लेक्चर होऊ दे, एक लेक्चर झालं की आम्ही सगळेजणं ते ज्या इन्शुरन्स कंपनी आहे त्या इन्शुरन्स कंपनीला आम्ही पत्र लिहिणार आणि कळवणार की तुम्ही हे जे काय करताय ते चुकीचं करताय आणि त्या कंपनीला आम्ही बॅड इमेज देऊ. त्याच्यामुळे आम्ही तुला जसं फ्रीडम ऑफ स्पीच आहे ना, तसं आम्हाला पण फ्रीडम ऑफ स्पीच आहे. आम्ही त्याला लिहू कंपनीला आणि अनेक पत्र पाठवू. आणि मग एवढं सगळं कळल्यानंतर त्यांनी त्या कंपनीचा स्पॉन्सरशिप घेऊन नाद सोडला. पण आजही अनेक जणं आहेत. उदाहरणार्थ मला एका जुन्या सभासदांनी सांगितलं, श्रीशैलमला एक जया नावाचं चॅनल आहे दक्षिणेकडे आपल्या, आणि त्या टी व्हीवरती अंताक्षरीचा कार्यक्रम चालायचा. आणि त्याच्यामध्ये एक ए मेंबर आणि एक ॲलॉनॉन मेंबर अशी त्यांची पूर्ण नावं, त्यांचे चेहरे, व्हिडिओ चालू असणार, हे सगळं त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा हे खूप कठीण काम आहे. चेंबूरच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोठा बॅनर लावलेला होता, तो आपला होर्डिंग म्हणतात त्याला, होर्डिंग. आणि त्याच्यावरती त्या 2 सभासदांची चेहरे दाखवलेले होते आणि त्यांची नावं लिहिलेली होती खाली. त्याच्यामुळे पण एक चांगलं आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये हे व्यक्तिगत पातळीवरती अनामिकता तोडणारे फार कमी लोक आहेत. 90% आपलं 99.99% लोक स्वतःची ॲनॉनिमिटी पाळतात, स्वतःची ॲनॉनिमिटी ब्रेक करत नाही. पण असे अपवादात्मक आहेत. आता त्यांचं काय करायचं, एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांना समजावून सांगायचं. असं नको व्हायला की हमको मालूम ही नाही था, तुमने बोला. हा जो हिमॅन होता त्याला मी ईमेल पाठवलेला होता, व्हॉट्सअपवरती त्याला शोधून काढून पाठवला होता, त्याला समजावून सांगितलेलं होतं. आता त्यांनी तिसऱ्यांदा केलं तर काय करू शकणार आपण, काहीच करू शकणार. पहिल्यांदा त्यांनी कुठल्या तरी लोकसत्ता का कुठल्या तरी वर्तमानपत्रात केलं, मग दुसऱ्यांदा पुन्हा सकाळमध्ये कधी त्याचा लेख छापून आला. आता तिसऱ्यांदा गेलं तर आपण त्याचं काहीच करू शकत नाही ना. पण ही जबाबदारी अल्कोहोलिक्स अनोनिमसनी आपल्यावर टाकलेली आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे 11व्या रूढीची चर्चा करताना मी काय काय केलेलं आहे, तर मी पहिली म्हणजे 11वी रूढी वाचून दाखवली. त्याच्यानंतर दुसरं काय केलं मी, तर ही जी 11वी रूढी दीर्घस्वरूप आहे त्याचं, ती मी वाचून दाखवली. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकाचा इंडेक्स जो आहे, त्या इंडेक्समधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत की पर्सनल ॲनॉनिमिटी ॲट द पब्लिक लेवल इज द कॉर्नर स्टोन ऑफ आवर पब्लिक रिलेशनशिप पॉलिसी. हे महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तक, इंग्रजी पुस्तक जे आहे त्याच्यावरती 180 पान आहे. मराठी पुस्तक माझ्याकडे असलेलं ते 105 नंबर पान आहे, तुमचं तुम्ही शोधून काढू शकता. त्याच्यामुळे सतत प्रकाश झोतामध्ये राहणे हे आमच्यासाठी धोकादायक आहे, असं 12 पायऱ्या 12 रूढीमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आमची संस्था दुर्मिळ नाही आहे, आम्ही स्वतःची जाहिरात करत नाही, संस्थेची जाहिरात करतो.
संस्थेचं तत्त्व आणि कार्य आणि आमच्या पत्रकार मित्रांनी हे समजून घेतलेलं आहे की आता व्यक्तिगत पातळीवरती ह्या लोकांचे प्रमोशन करायचं नाही. त्याच्यानंतर ए कम्स ऑफ एजमध्ये पान नंबर 128वरती लिहिलेलं आहे. ह्याच्यात एक गंमत अशी आहे की ए कम्स ऑफ एजमध्ये पान नंबर 128 ते 130 3 जी पानं आहेत ती तशीच्या तशी 12 पायऱ्या 12 रूढीमध्ये छापलेली आहेत. पूर्ण तो लेख जो आहे 128 ते 130 3 पानं आहेत त्याच्यामध्ये. आणि अर्थात ए कम्स ऑफ एजमध्ये फॉन्ट साईज लहान आहे, 12x12मध्ये फॉन्ट साईज जरा थोडी मोठी गेलेली आहे. त्याच्यानंतर मी बेस्ट ऑफ ग्रेपवाईनचा एका संदर्भ घेतलेला आहे की व्हॉल्यूम 1मध्ये आपल्या मॅनहॅटनच्या त्या बाईंनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे की मी दारू पित असताना मी एका अड्ड्यावरती बसलेले असताना मला एका वर्तमानपत्रामध्ये एका सभासदाचे अनुभव वाचायला मिळाले आणि मग मी ते कापून ठेवलं आणि मला त्या वेटरला विचारलं, हे कशाला कापून ठेवते बाई तू? तर ती म्हणाली की मी त्याला सांगितलं, अरे कोणी जास्त पिणारा असेल ना तर त्याला उपयोगी पडेल हे म्हणून दिलं. तो कागद यथावकाश हरवला. नंतर आणखी माझी वाट लागली. मग मी एमध्ये शोधून काढलं की ए कुठे आहे आणि तेव्हा मला तोपर्यंत मला फोनच्या डिरेक्टरीमध्ये एचे नंबर मिळायचे. आतासुद्धा आपल्याकडे पब्लिसिटी करताना काही लोकांचे नंबर दिले जातात, नावं दिली जात नाहीत, पूर्ण नाव दिलं जात नाही वगैरे वगैरे. आणि मग म्हणाले मी तिथे शोधून काढलं आणि मी अल्कोहोलिक सायन्समध्ये आली ह्याची 2 कारणं आहेत. एक कारण दारुड्याला आशा मिळाली की बाबा इथे दारू सुटू शकते आणि दुसरं म्हणजे अनामिकतेची गॅरंटी मिळाली की माझं नाव गाव कोणी विचारणार नाही. माझ्या घरच्या लोकांना, डॉक्टरांना, मालकांना मी सगळ्यांना सांगितलं पण पब्लिक लेवलला मी सांगितलेलं नाही. त्याच्यानंतर मी ग्रेपवाईनमध्ये पब्लिश झालेले प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचा संदर्भ घेतला. त्याच्यानंतर पॅम्पलेटमध्ये पॅम्पलेटमध्ये ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड नावाचं पॅम्पलेट आहे. त्याच्यानंतर ट्रॅडिशन हाऊ इट डेव्हलप नावाचं पॅम्पलेट आहे आणि एक फक्त ॲनॉनिमिटी नावाचं आपलं एक पॅम्पलेट आहे बरं का, अनामिकता. ते तर छानच आहे. पॅम्पलेटचं नाव आहे अंडरस्टँडिंग द ॲनॉनिमिटी आणि मराठीत जे आहे त्याचं नुसतं निनावीपणाचे महत्त्व असं पॅम्पलेट आहे. पॅम्पलेट नंबर किती आहे ते एक सेकंद. पॅम्पलेट नंबर 47 आहे. प्रत्येक पॅम्पलेटच्या मागे P-47 असं पी नंबर लिहिलेला असतो आणि त्या पॅम्पलेटमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने या सगळ्या विषयाचं चिंतन केलेलं आहे. व्यक्तिगत अनामिकता म्हणजे काय, प्रसिद्ध माध्यमांसाठीची अनामिकता म्हणजे काय, एची अनामिकता म्हणजे काय, आम्ही एकमेकांना नावं सांगतो की नाही सांगतो. आणि आता आपण व्हॉट्सअपवरती एकमेकांना ओळखत असतो पण ते आपल्या आडनावं माहीत नसतात. त्याच्यानंतर आपण आपलं हे असतं की नाही, ऑनलाईन मिटिंगला जोडले जातो ना तेव्हा तो पहिल्यांदा नाव सांगतो. मग सगळ्यांची आडनावं काही लोकांची आडनावं दिसत असतात. त्यांना सांगायला लागतं, अरे बाबांनो तुमची ॲनॉनिमिटी पाळण्यासाठी पब्लिक लेवलवर तुमचं आडनाव दिसणार नाही अशा पद्धतीने तिथे तुम्ही नाव ते बदलता येतं, काही प्रॉब्लेम नाही. सेटिंगमध्ये गेलं की तो विचारतो काय नावाने तुम्ही इतरांना दिसला पाहिजेत, आलं लक्षात. त्याच्यामुळे मी नाव लिहिताना श्रीधर एम भिवंडी मुंबई असं लिहितो. त्याच्यामुळे माझं आडनाव दिसत नाही. माझा ईमेल आय डी जो आहे त्याच्याकरता मी एक नवा ईमेल आय डी, मला एका हुशार माणसानं सांगितलं तुझा ईमेल आय डी त्याच्यात तुझं आडनाव दिसतं म्हणून मग मी श्रीधर M25@gmail.com SHREEDHARM25@gmail.com नावाचा हे केला. ईमेल पाठवताना आणखी एक जाणकार माणसाने मला सांगितलं की BCCमध्ये जर तुम्ही टाकलं 4 लोकांना टाकलेत, 4 लोकांना ईमेल पाठवलेला असेल आणि त्या 4 लोकांची नावं BCCमध्ये टाकली आणि तुमचं स्वतःचं नाव 2मध्ये टाकलेलं असेल तर ते उरलेल्या 4 लोकांना फक्त तुझं नाव दिसतं पाठवणाऱ्याचं. तू कोणाकोणाला पाठवलेलं आहे ते त्यांना नाव दिसणार नाही. पण तेच जर तू CCमध्ये नावं टाकली सगळ्यांची तर सगळ्यांना एकमेकांची नावं कळणार आहेत. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांची ईमेल जे असतात त्याच्यामध्ये आडनावंसुद्धा दिसतात. म्हणून आडनाव दिसू नये म्हणून काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर हे जे पॅम्पलेट आहे अंडरस्टँडिंग ॲनॉनिमिटी, त्याच्यानंतर ॲनॉनिमिटी 1939 साली सुरुवात झाली, 1946 असे असंख्य गोष्टी आहेत. आता ह्याच्यामध्ये आणखी बऱ्याच गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत पण 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे व्हिडिओची लांबी वाढेल. मला काही लोकांनी सांगितलं अरे 20 मिनटापेक्षा जास्त डोक्यात शिरत नाही, सगळं मान्य पण एखादा विषय मांडायचा असेल तर मग तो 2 भागात मांडला तर तो 2 भागात अर्धा कोणी ऐकला अर्धा नाही ऐकला असं होतं. त्याच्याऐवजी मी हे एका भागामध्ये 40 मिनटामध्ये बनवायचा प्रयत्न करतो. आता 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे 10वी रूढी जी मी टाकली यूट्यूबवरती ती तारीख होती 5 सप्टेंबर
आणि आत्ताची रूढी जी आज टाकतो आहे त्याची तारीख आहे 19 सप्टेंबर. आता 19 ऑक्टोबर, सॉरी 19 सप्टेंबर नाही, ऑक्टोबर. त्याच्यामुळे मी जवळजवळ 1 महिना 15 दिवसांनी हे टाकतो आहे. 1.5 महिना मी काय करत होतो तर खरं सांगायचं तर मला उत्साहच नव्हता, मला इच्छाच नव्हती. पण काल आमच्या अनिरुद्ध नावाच्या एका सभासदांनी सांगितलं, अहो तुमचे व्हिडिओ लोक ऐकतात, त्याच्यातून ताकद मिळते, तर ते तुम्हाला करायला पाहिजे, असं काय करता, मी तुम्हाला फोन करू का? मग मला सुरसुरी आली. मग परत काल बसलो. पण परत मग बायकोबरोबर काय ते तू मयमे झाली की तिला सांगितलं, अगं रेडिओचा आवाज कर, ते काहीतरी बोलत होती. तर ती म्हणाले, मी 5 मिनटं बसते, तू 5 मिनटानंतर कर सुरू, जरा थांब ना. नाही आत्ताच्या आत्ता मग काल रात्री ते राहिलं. त्याच्यामुळे 1.5 महिन्यानंतर मी हे घेतलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी जाणार आहे विपश्यनेला, इगतपुरीला सेवा द्यायला. त्याच्यामुळे 23 ऑक्टोबर 2024 ते 3 नोव्हेंबर 2024 मी इगतपुरीला जाणार असल्यामुळे मी काही करणार नाही. त्याचप्रमाणे आता ह्याचं वर्कशॉप मी जे घेतो, चौथी पायरी, पहिली पायरी, 9वी पायरी, 12वी पायरी, त्याचं वर्कशॉप जे आहे ते आता वर्कशॉप पुढचं जे घेणार आहे ते 16 नोव्हेंबर 2024 शुक्रवार शनिवार रविवार आहे. एक आहे गडचिरोलीला आणि दुसरं आहे भद्रावतीला. अशा 2 गावामध्ये वर्कशॉप आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मला बऱ्याच लोकांनी रिस्पॉन्स पण दिलेला आहे बरं का. इथे कमेंट्समध्ये पण लिहिलेलं आहे. ज्यांच्याकडे माझा नंबर आहे ते लोक मला फोन करतात, शोधून काढतात, व्हॉट्सअपवर करतात, तुम्हाला कधी बोलायला वेळ आहे ते कळतात. आणि माझा आता ते 35वा वाढदिवस, त्याचे मी एक सेपरेट व्हिडिओज करणार आहे. 35वा वाढदिवस जो मी झाला, देवाचे आभार, डोंबिवलीला, त्याचं मी जे शेअरिंग टाकले आहे त्याच्यावरती अनेक लोकांनी मला चांगल्या वाईट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्याच्याबद्दल मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. पण तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा देवाचे आभार, पुन्हा एकदा अल्कोहोलिक्स संस्थेचे आभार. मला वाटलं जेव्हा आलो तेव्हा कोणी सांगितलं असतं, अरे तू 35 वर्ष दारूपासून दूर राहणार आहेत, तर मी त्याला वेड्यात काढला असता. पण आज खरंच देवाचे आभार आहेत की खूप छान आयुष्य जगायला मिळतं आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये ॲक्टिव्ह आहे, मीटिंग करतो, होम ग्रुपचे मीटिंग करतो, वर्कशॉप करतो, यूट्यूबवरती टाकतो, व्हॉट्सअपवरती. आणि मी स्पॉन्सरशिप आता बंद केलेली आहे. मी नवीन स्पॉन्सी घेत नाही आहेत, त्यांना पण टाटा बाय बाय करायला सुरुवात केलेली आहे. फक्त मी स्पॉट स्पॉन्सर म्हणून राहतो. स्पॉट स्पॉन्सरचा अर्थ, आपल्या स्पॉन्सरशिप पुस्तकामध्ये 2-3 प्रकार दिलेले, त्याच्यातला एक स्पॉट स्पॉन्सर आहे. म्हणजे आडलं तर कोणाला तरी फोन करून विचारायचं. म्हणून मला बरेच लोक फोन करतात, मी माझा जो अनुभव असेल त्याच्या आधारावरती त्याचं उत्तर देतो. मला नसेल कळत त्यातलं तर मी नाही म्हणून सांगून टाकतो. मला आता परवा एकाने फोन करून विचारलं होतं, ते मला सोनं घ्यायचं आहे, ते मी जळगावला जाऊन घेऊ का इथे घेऊ? म्हटलं, हे बाबा मला काय त्यातलं कळत नाही, सोनं घ्यायचं बीचं, तर मी काय योग्य माणूस नाही तुझ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी. तर जे मला नाही जमत ते मी नाही म्हणून सांगतो, जे जमतं ते मी सांगतो. आणि माझी अपेक्षा नसते की त्यांनी मग पुढं काय झालं मला सांगावं, अमुक आहे तमुक आहे. स्पॉट स्पॉन्सर म्हणजे तेवढ्यापुरता त्या विशिष्ट क्षणी त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. ठीक आहे. यूट्यूबवरती तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा. शेअर केल्याने फायदा असा होतो, ज्यांना कळतं. आता काही लोक जे आहेत त्यांना कळत नाही सबस्क्राईब म्हणजे काय, कुठे शोधायचं, काय करायचं, शेअर कसं करायचं, लाईक कुठे करायचं कळत नाही. पण ज्यांना कळतं त्यांनी करावी अशी अपेक्षा आहे. बरं, त्याच्यातनं 4 पैसे मला मिळणार आहेत अशातलाही काही भाग नाही आहे. फक्त यूट्यूबच्या अल्गोरिदमवरती आता तुम्ही बघितलं ना, ए शेअरिंग टाकलं की पुढचं लगेच दिसतं मुंबई श्रीधर. ह्याचा अर्थ असा आहे की हे अनेक लोकांनी सर्च केलेलं असल्यामुळे त्याच्या अल्गोरिदमवरती ते वरती जातं. आणि ए शेअरिंग, इंग्रजीमधलं ए आणि शेअरिंग SHARING, शेअरिंग एवढं शब्द टाकला तरी पुढचं मुंबई आणि श्रीधर आपोआप ते दाखवतो. आणि तिथे तुम्ही बोट लावायचं, सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं, कॉमेंट करायचं असेल तर कॉमेंट करा. माझ्याशी कम्युनिकेट करून मला कळवायचं असेल की बाबा आता ह्या विषयावर घ्या, तर माझा फोन नंबर शोधून काढा, मिळेल तुम्हाला. मी इथे ओपनली सांगत नाही, पण तुम्ही चौकशी केलीत कोणाकडे तरी तर कोणीतरी तुम्हाला सांगेल. त्याच्यामुळे जरूर माझ्याशी कम्युनिकेट करा. तुमच्या अभिप्रायाची मी वाट पाहतो. जे काही तुमचं मत असेल, चांगलं वाईट, शिव्या घाला, लाथा घाला, बोंबला मारा, काय करायचं ते करा, काही प्रॉब्लेम नाही. पण मला कम्युनिकेट केलेलं मला आवडेल, नो प्रॉब्लेम. ओके. त्यामुळे आजची तारीख आहे 19 ऑक्टोबर 2024. 11वी रूढी इथे संपूर्ण झालेली आहे.
पुढची 12वी रूढी एक राहिलेली तेवढी करूया आपण. धन्यवाद. ओके, बाय बाय. वन डे ॲट अ टाईम.